वास्तव बातमी। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी माळशिरसचा मुक्काम आटपून वेळापूरकडे बुधवार दिनांक 2 जुलै रोजी सकाळी लवकर रवाना झाली। खुडूस इथं उभे रिंगण आटोपल्यानंतर या पालखीचा दुपारचा विसावा विजोरी हद्दीतील निमगाव पाटी या ठिकाणी असतो। आजपर्यंतच्या इतिहासात निमगाव पाटी इथं ही पालखी साधारणपणे दुपारी 12:30 ते 1 वाजेच्या दरम्यान विसावते। परंतु सन 2025च्या पालखी सोहळ्यात आळंदी पंढरपूर पालखी महामार्ग 4 पदरी झाल्यानं व रस्ता सुकर असल्यानं पालखी निमगाव पाटी इथं दरवर्षीच्या वेळेच्या अगोदर म्हणजे सकाळी 11:40 दाखल झाली। निमगाव पाटी इथं दर्शनासाठी विजयवाडी, विजोरी, निमगाव, पिसेवाडी, चांदापुरी, पिलीव, कुसमोड, झिंजे वस्ती, इंगळे वस्ती आदी परिसरातील हजारो भाविक मोठ्या भक्तिभावानं पालखीचं दर्शन घेण्यासाठी निमगाव पाटी इथं येतात। मात्र सालाबाद प्रमाणे याही वर्षी पालखी दुपारी 1च्या दरम्यान निमगाव पाटी इथं येईल या अपेक्षेनं भाविकांनी सकाळी 11 वाजल्यापासून दर्शनाची रांग लावली होती। परंतु पालखी नेहमीच्या वेळेपेक्षा जवळपास 1 तास 20 मिनिटं अगोदर निमगाव पाटी इथं आली। पालखी निमगाव पाटी इथं आल्याची माहिती सर्वांना समजली। सुरुवातीच्या तासाभरात दर्शनासाठी थोडीशी कमी असणारी गर्दी शेवटच्या 45 मिनिटात मोठ्या प्रमाणात वाढली। महिलांच्या मोठ्या रांगा दर्शनासाठी तर होत्याच, याचबरोबर पुरुषांच्या देखील लांबच्या लांब रांगा दर्शनासाठी लागल्या होत्या। दरवर्षी पालखी जवळपास कमीत कमी 2 ते 2.5 तास या ठिकाणी विसावते। परंतु सन 2025चा पहिलाच पालखी सोहळा असा झाला की पालखी 2.5 तास नव्हे तर 2 तास ही पूर्ण न थांबता सकाळी 11:40 आलेली पालखी दुपारी बरोबर 1:25 वेळापूरकडे रवाना झाली। यामुळे भक्तिभावानं आलेले अनेक भाविक दर्शनापासून वंचित राहिले। यावेळी नेमकं असं का झालं हा प्रश्न अनेकांना पडला। पालखीचं दर्शन न झाल्यानं अनेक भाविकांचा हिरमोड झाला। यामुळे पुढील वर्षी पालखी नेमकी किती वाजता निमगाव पाटी या ठिकाणी विसावणार आहे व किती वाजता निघणार आहे याचं वेळापत्रक भाविकांना समजावं अशी ही मागणी भाविकांमधून होते। कमीत कमी 2.5 तास थांबणारी पालखी सन 2025च्या पालखी सोहळ्यात लवकर का पुढच्या मार्गासाठी रवाना झाली असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला। यामुळे निमगाव व परिसरातील जाणकार व वारकरी संप्रदायातील व्यक्तींनी दिंडी सोहळ्यातील प्रमुखांशी चर्चा करून पुढील वर्षी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।